जॉईंट आहे, IDBI, स्टेट लेवलचे सगळे फायनान्स कॉर्पोरेशन, स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड, तुमचे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट MIDC म्हणजे आपल्या म्हणजे स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, वॉटर सप्लायसाठीचे कॉर्पोरेशन, एक्सपोर्ट मध्ये क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये द गव्हर्नमेंट टूक द लीड. नॉट ओनली दॅट, वेन द मिल्स बिकेम सिक or they were made sick, the government took over the sick mills also, 136 sick mills also they took over. So this happened in the first 15 years. Then in 1973, one more very serious decisions, very important decisions were taken again by Indira Gandhi. Oil sector, म्हणजे एनर्जी सेक्टर. पहिला झाला फायनान्स, इन्फ्रास्ट्रक्चर आधी झालं, नंतर इन्फ्रास्ट्रक्चर नेहरूंच्या काळात सुरुवातच केली. देन केम फायनान्स अँड देन केम एनर्जी. म्हणजे लक्षात घ्या, 1973 सालापर्यंत टिल 1973 ऑल द इम्पॉर्टंट सेक्टर्स ऑफ द इकॉनॉमी were brought under the government control or directly nationalized. 1973 is a very important year, remember, for many reasons. म्हणजे तुम्हाला आर्थिक राजकीय इतिहास जर भारताचा किंवा जगाचा समजून घ्यायचा असेल तर 1971 ते 77 ही वर्ष फार महत्वाची आहे, फार म्हणजे अति महत्वाची. या काळात जेवढं काही झालेलं आहे ते फारच कमी काळात अलीकडे पलीकडे झालेलं आहे. टू द एक्सटेंट दॅट मी कम्युनिस्ट झालो तो याच काळात झालो आणि या काळामुळेच झालं, डायरेक्ट कारण आहे त्याचं. तर 1971 मध्ये आपण बांगलादेश मुक्त केला. त्यावेळेला या ज्या ऑइल कंपनीज होत्या, बर्मा शेल आणि कॅल्टेक म्हणते, एसओ म्हणजे कॅल्टेक नाही का, एसओ कंपनी भारतात होती, त्याची पेरेंट कंपनी कुठे मला नाव आठवत नाही, कॅल्टेक. तर एक गर्दीत धमकी अशी आली, अमेरिका डिडंट वॉन्ट that India goes into East Pakistan. So there was a threat, military threat, अशी concealed threat होती. They moved their 7th fleet in the Bay of Bengal, and there was a threat from this, open होती, concealed होती, that the oil supplies of India can be drained through the company. After the war, and one thing, second, there was an oil shock. The oil prices increased in this period, you know, that Arab-Israel war and oil embargo, and तो सगळा जो विषय आहे, the OPEC countries increased the prices of oil, and there was also Arab-Israel dispute. For these two reasons, the oil became a very hot issue in terms of prices and in terms of movements also, म्हणजे in terms of political terms आणि दुसऱ्या अर्थाने सुद्धा. याच्यामध्ये 1973 मध्ये इंदिरा गांधी took a decision, two decisions she took. Nationalize the entire coal mines and establish coal India. ती जी आता तयार झाली, म्हणजे आता त्याच्यातनं आपण पुष्कळ काही काम केलं पुढं कोल इंडिया बनणार 2006 नंतर. ते अर्थतज्ञांचं कर्तृत्व आहे. इंदिरा गांधी अर्थतज्ञ नव्हती बरं का पाहिजे, म्हणजे माहितीसाठी सांगतो सगळ्यांना, तिने जे सगळे निर्णय घेतले ते अर्थतज्ञ नव्हते म्हणूनच घेतले. अर्थतज्ञ काय करतात ते नंतर पाहिलं, 26 रुपयाची दारिद्र्य रेषा ठरवतात, ते अर्थतज्ञांना चालतं. तर जो इंदिरा गांधी दिली आणि दुसरा केला म्हणजे या कंपन्यांचं नॅशनलायझेशन केलं. हे BPCL आणि HPCL जे आहे तेव्हा निर्माण झालेलं आहे. आणि देन आपण ऑइल एक्सप्लोरेशन, म्हणजे ONGC वर टेक्निकली जरी आधी असल्या तरी खऱ्या अर्थाने ऑइल एक्सप्लोरेशन आणि नवीन सुरुवात, बॉम्बे आहे, हे सगळे जे त्याच्यानंतर 76 मध्ये बॉम्बे आहे सुरू झाले. हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये मेजर डिसिजन्स घेतले गेलेले आहेत आणि मेजर टर्न या ऑइल सेक्टरला या काळात दिला गेलेला आहे. आज जी प्राइस सिस्टीम आहे, इम्पोर्ट पॅरिटी सिस्टम, ही त्याच्या आधी होती. प्लीज रिमेंबर दिस. मी काल जे शब्द वापरला आहे, भूषण नावाचा बघा, त्याचा शब्द आवडला नाही. आय यूज द वर्ड ए फ्रॉड इन द नेम ऑफ पॉलिसी. आय सेड इट, आय कंटिन्यू टू यूज दॅट वर्ड. त्याच्या आधी जी सिस्टीम होती, म्हणजे नॅशनलायझेशनच्या आधी ज्या ऑइल कंपन्यांची, ती इम्पोर्ट पॅरिटीज होती. इम्पोर्ट पॅरिटी म्हणजे काय सांगू वाचत का पुढे जाऊ, पण मला हा फार असा विषय की दगडावर मी चटकून एकदम वाहतच जातो. 1 मिनिटात सांगतो. विच इज अट्रॅक्टिंग मी व्हेरी मच. इम्पोर्ट पॅरिटी म्हणजे यू सेल द प्रोडक्ट इन इंडिया ॲट अ प्राइस इट इज सोल्ड इन द इंटरनॅशनल मार्केट, irrespective of what it costs.
त्याची प्रत्यक्ष किंमत तुम्हाला किती पडते, खर्च किती येतो याचा काही संबंध नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात ती वस्तू केवढ्याला विकली जाते ती तुम्ही चौकशी करायची फक्त, आणि भारतात सांगायची की वस्तू एवढ्याला विकायची. त्याची इम्पोर्ट पॅरिटीच आहे बेसिकली. म्हणजे चौकशी करायची म्हणजे यू जस्ट टेक इफ इट इज इम्पोर्टेड इन इंडिया, व्हॉट विल लँडेड कॉस्ट ऑफ दॅट, विथ टॅक्सेस एवढी, मग तेवढ्याला विकायची. लक्षात झालं? समजा ही वस्तू असेंबल्ड वस्तू आहे, त्याचे सगळे पार्ट मी इम्पोर्ट करतो, समजा सगळे इम्पोर्ट करतो आणि इथं असेंबल करतो. हे असेंबल करून ते इम्पोर्टची सगळी किंमत देऊन एव्हरी गुड रिझनेबल पार्टीला 100 रुपयाला पडते. तर आय शुड पे 100 रुपीज. I should charge 100 rupees. There is no doubt about it. And nobody can object that. This is not import parity. Import parity म्हणजे काय? आता चष्मा आहे ना, समजा इम्पोर्ट डायरेक्ट चष्माच इम्पोर्ट केला, assembled. Actually, we don't import assembled thing. We import suppose parts and assemble it here. And that's why it costs you 100 rupees. So what you do is, if you import, you don't actually, but if you import an assembled spec, how much will it cost you in India with taxes? समझा 150. So this, ये जो चीज है इसको बेची जानी चाहिए 150 को. हालांकि तुम्हारी पूरा खर्चा, पूरा मुनाफा, जायज मुनाफा जो है वो लेके वो होती है 100 रुपये, लेकिन आपने बेचना है उसको 150. ये है इम्पोर्ट पैरिटी प्राइस. दिस वॉज द प्राइसिंग विच दे वर यूटिलाइज, विच दे वर अप्लाइड. बट व्हेन दिस इंडस्ट्री वॉज नेशनलाइज, इट वॉज चेंज टू एडमिनिस्टर्ड प्राइस मैकेनिज्म. सो एडमिनिस्टर्ड प्राइस मैकेनिज्म केम आफ्टर 1973. म्हणजे त्याच्यामध्ये आधी काहीतरी दुसरे शब्द होते, पण ऍक्च्युअली मीन्स दिस, इट मीन्स दॅट. टेक्निकल शब्दांमध्ये नको झाले, या कमिटीचा एक शब्द असतो, त्या कमिटीचा एक शब्द असतो. इट मीन्स ऍडमिनिस्टर्ड प्राइस मेकॅनिझम. ऍडमिनिस्टर्ड प्राइस मेकॅनिझम मीन्स kerosene will be charged at this, ATF, aviation turbine fuel will be charged at some higher price, petrol will be higher and diesel will be lower than the cost. Some total you will make the cost. You will fill the cost. The government will not pay anything. So there will be called as cross subsidization. Agricultural, the same thing is in electricity sector also. You know that? Electricity system, agriculture is priced lowly and industry is priced high. It is supposed to be cross subsidized. Just like that. I mean, everybody does it. Huh? So all this was done by the agency, government, state. And this caused certain infrastructure development in the country. But even in education it was so. In health it was so. मी तुम्हाला सांगतो, when I was in college, not even college, बरेच वर्ष त्याच्यानंतर सांगतो, Sassoon Hospital was taken to be one of the best hospitals in Pune. Except to the point, in this respect, that you will get the best quality of treatment. It may not be as clean as a private hospital would be. But as far as उपचार जे आहे त्याची क्वालिटी तिथेच जास्त रिलायबल असते, अशी त्याची ख्याती होती. Of it is worse than a HT stand today. As of today, it is worse than a railway track. And त्यावेळेला there were government spending in health also. Education, non-grant education हा शब्द जेव्हा होता मेडिकल मध्ये, ते उपरांत आणि डाव्या संघटनेने प्रचंड आंदोलन केली की डोनेशन वरती ऍडमिशन. बेळगावला एक कॉलेज होतं, सोलापूरला एक कॉलेज, वैशंपायन कॉलेज म्हणून होतं, तिथं ते ऍडमिशन त्याच्या काहीतरी दिल्या जायचं. केवढी आंदोलन झाली त्याच्यात, डोनेशन वरती ऍडमिशन काय विकता का काय वगैरे. बट बिकॉज गव्हर्नमेंट वॉज गिव्हिंग ग्रँट, नॉन ग्रँट एज्युकेशन हा प्रकार शाळेत तर ऐकून सुद्धा माहिती नाही, एक्सेप्ट कॉन्व्हेंट स्कूल. सो इन एज्युकेशन, इन हेल्थ, in all social sectors, I'm not saying government was spending sufficient, but government was not denying to spend. So this prevailed till 1977. 77 मध्ये इलेक्शन झाल्या, जनता पार्टी सरकार आलं. It was a mixed government. Not that it changed everything, but 1981 मध्ये Indira Gandhi came back. And when Indira Gandhi came back, she was a different person. She was a different person. She was not same Indira Gandhi.
इंदिरा गांधी, आता ते इंदिरा म्हणून म्हणतो की इंदिरा गांधीचे गुण किंवा अवगुण नाहीये ते एक परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमधला जो एस्टॅब्लिश रुलिंग क्लास आहे त्यांची ती गरज आहे. या सिस्टीम मध्ये काही फ्लॉज आहे, हे असंच काही फार दे कॅनॉट लिव्ह हॅपीली फॉर एव्हर लाईक दिस. ते कारण काय याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही दोघांनाही प्लीज करायचा प्रयत्न करताय. याचा आता याच्यातले प्रॉब्लेम सांगतो. आणि नाव आय एम प्रेस दिस सिस्टीम क्वाइट अ लॉट. तर तुम्ही टेल द प्रॉब्लेम. दिस सिस्टीम of whole management and development certainly led to certain good things, infrastructure development, base for industrial development, but त्याच्यातले प्रॉब्लेम काय लक्षात घ्या. एक प्रॉब्लेम यातला मेन असा आहे that you are trying to eat the cake and have it too. तुम्ही दोन्ही एकाच वेळेला करायचा प्रयत्न करताय. म्हणजे काय, एक उदाहरण घ्या. तुम्हाला टॅक्सेस गोळा करायचे. The tax rate in India was one amongst the highest tax rate. मी the highest म्हणत नाही कारण मला सगळे आकडे माहिती नाही, पण you can safely say one of the highest. There were certain income bracket. त्या इन्कम ब्रॅकेट मध्ये हा इन्कम टॅक्स रेट 90%, 98% पण होता. 98% was also there. म्हणजे 98% of your income will be taxed. The taxes will go as tax in some bracket, and the highest bracket. पण total direct taxes च proportion and recovery, म्हणजे तुम्ही जर विचारलं how are you taxing the rich? Yes, you have a tax table. Yes, you are really socialistic. But you go to the income tax department and ask, are you actually collecting taxes? No, we are not collecting taxes. There is a table. If at all we have to collect tax, we collect in this table, that's all. Actually we don't collect. म्हणजे we collect very less. हे डायकोटॉमी आहे ना, म्हणजे तुम्ही खुश कोणाला करताय. पार्लमेंटमध्ये रस्त्यावरती यू आर प्लीजिंग द पीपल, सेइंग दॅट लुक वी आर टॅक्सिंग द रिच. आणि यू आर प्लीजिंग रिच ऑल्सो, सेइंग दॅट डोंट वरी who will not come to this. तुमचे काही कॉन्फिडन्स काय करत नाही, काय होत नाही, जाऊ द्या. म्हणजे एव्हरीबडी इज रिच. तर डेफिसिट फायनान्स. मग याच्यातनं उपाय काय? श्रीमंत होत आहेत ते त्यावेळेला होत होते, आज होत आहेत. पण तिथे टॅक्स एक स्केलेटन होतं. हिपोक्रेसी, त्याला हिपोक्रेसी होतं. मग करायचं काय? मग डेफिसिट. Deficit, if you go on increasing deficit, there is a limit to it. त्याच्यामुळे इन्फ्लेशन होणार. डेफिसिट केलं की काय होईल? You will be pumping more purchasing power into the economy, but if it is not really contributing to the increase in the production, आणि ती लगेच काय कॉन्ट्रीब्यूट होते असं नाही, because corruption is there even in the machinery. So what will it lead to? It will lead to inflation. तुमचं public distribution system, wholesale trade of food grain is nationalized. पण काळा बाजार होता का नाही? होता. आम्ही काळा बाजाराच्या विरुद्ध आंदोलन करता म्हणजे ब्लॅक मार्केट. बट इन दोज डेज ब्लॅक मार्केट के खिलाफ आंदोलन होते थे. क्यों? क्योंकि रेशनिंग व्यवस्था सार्वत्रिक थी. अगर आपको रेशनिंग में अनाज नहीं आया तो मिलता ही नहीं था एक्सेप्ट द ब्लॅक मार्केट. आता आपण आम्ही काय केलं, दोन्ही सिस्टीम चालू आहे. इफ यू आर मोर मनी, इधर से ले लो, मिल जाएगा. सिमेंट, कंट्रोल्ड मार्केट and open market. Dual system would be there. Antule was very famous for that. No, that's why he had to go actually. त्याच्या काळातलं ते. Our ex-chief minister, A.R. Antule. In those days, he was he became a very famous person for this. So, controlled cement will not be available. You will have to wait for so many days. But you will have to buy at the free rate. You can get it immediately or higher rate than that. Immediately. Okay, different systems. So, the duality. So, I call this as a duality of the system. The double talk. The double talk system. The dual system. Hypocrisy.
because you don't want to touch this. Basically, your whole state apparatus is committed to this. But you want to maintain government and its leadership. त्याच्यामुळे आता हा विचित्र स्थिती आहे. But if you ask me, is it better that it should have been scrapped? Still I would say, I would prefer hypocrisy. It is hypocritic, no doubt. But I will prefer hypocrisy to a tyranny. Shall I tell you why? कशा करता म्हणजे मी दांभिकतेचा स्वीकार करीन जर मला दोनच पर्याय असतील, एक हुकुमशाही किंवा दांभिकता, तर मी दांभिकतेचा स्वीकार करेन. दोनच असतील का? बिकॉज hypocrisy is a homage paid by whites to virtue. George Bernard Shaw. So that hypocrisy is bad, no doubt, but still it has some remnant element of respecting the virtue. सद्गुण के प्रति कोई आदर भाव तो है, झूठा ही सही, लेकिन है. इसके लिए सद्गुण का सद्भाव जो है, सद्गुण के प्रति जो आदर है वो बनाए रखता है. पण आता काय झालंय, स्पेक्युलेटर्सच गुंतवणूकदार म्हणतोय आपण. म्हणजे आता तेच मोठे आहेत. म्हणजे आता गुंतवणूकदार म्हणजे कोण? स्पेक्युलेटर. स्पेक्युलेशन म्हणजे गुंतवणूक. सल्ले गुंतवणूकदारांनी काय करावे, हा शेअर घ्या, तो शेअर विका, त्या शेअरमध्ये पैसे टाका, म्हणजे तुम्हाला काम न करता 1 महिन्यामध्ये 50% रिटर्न मिळतील. सल्ला वृत्तपत्राचा पालक. एकदम अगदी म्हणजे सगळं अगदी लोकशाहीकरण केलं. तर सांगायचा पॉईंट असा आहे, सो दिस सिस्टम प्रिव्हेंट अँड अल्टिमेटली अजून एक गरिबी हटाव. 1971 स्लोगन ऑफ इंदिरा गांधी. गरिबीवर एक हटायचा प्रश्न होता. म्हणजे काँग्रेसचे सपोर्टर जे होते तेच होते, परंतु त्याच्यामध्ये गरीब, यू आर taking consent of the poor in order, at least you are giving them false promise, hypocrisy, but you are bringing the issue of poverty. At least तुम्ही पॉवर्टी हटाव एवढं तरी म्हणताय. आता तुम्हाला मत कशाला पाहिजे? एफडीआय आणली की नाही, मॉल आणले की नाही, म्हणून आवडत होतं. कोणा विकास झाला बघा. एक जर म्हणले ते काल तुम्हाला सांगितलं ना, काय म्हणले पॉलिसी, हा म्हणले काय, हा आता आपल्याकडे माल न्यूट्रिशन, सगळ्यात वर्स्ट माल न्यूट्रिशन, चाइल्ड माल न्यूट्रिशन, 42% चिल्ड्रन इन दिस कंट्री आर अंडर माल न्यूट्रिशन. रिपोर्ट आहे, कम्प्लीट रिपोर्ट आहे. असू द्या. एनिवे आता हे नाव दिस लीड्स टू, आता आपण एका बाजूला याच्यात एक फर्स्ट सांगायचं राहिलं की इम्पोर्ट वरती खूप याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन, कम्प्लीट प्रोटेक्शन टू द बजेट. आता जे लोक त्यावेळेला याला समाजवादी धोरण म्हणून त्यावेळेला ओरडत होते, संतनुराव किर्लोस्कर आमचे पुण्याचे फार मोठे तज्ञ, यूज्ड टू हॅव बिग क्राय अगेन्स्ट दिस ऑल पॉलिसी ऑफ नॅशनलायझेशन. जे ओरडत होते ना, ऑल ऑफ देम वेर द ग्रेट बेनिफिशरीज ऑफ दिस पॉलिसी. बजाज हे आजची सगळी जेवढी संपत्तीचं साम्राज्य निर्माण झालंय, इट वॉज बिकॉज ऑफ द मोनोपोली ऑफ बजाज. समजा गेले असते, किंवा मला काय म्हणणं आहे, आय एम नॉट सेईंग की नवीन काहीतरी एमएनसी यायला पाहिजे होत्या, पण मला एवढंच म्हणायचं आहे की यू आर द बेनिफिशरीज ऑफ दॅट. एवढा कॅश की त्यांच्याकडे एवढी मोठी जमा झाली, तर कुठं जमा झाली? लोक डिपॉझिट द्यायचे आणि 5-5 वर्ष थांबायचे, 8-8 वर्ष थांबायचे. किती पैसे प्रचंड गोळा झालेले आहेत. त्याचं मोठं कारण लँड. एवढ्या मोठ्या लँड एवढ्या स्वस्तामध्ये
तर पुण्याचा जो सगळा इकडचा भाग आहे नवीन डेव्हलप झाला नदीच्या काठचा त्याचा फार मोठा इंडस्ट्रियल एरिया होता, कोणाला माहिती नाही येते. संगम प्रेस वगैरे आहे ना तो परिसर सगळा, त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तिथं खूप इंडस्ट्रीज होत्या तिथे, ऍक्च्युअली इंडस्ट्रीज फर्वे रोडच्या परिसरामध्ये. हे लँड जे आहे पिंपरी चिंचवडमध्ये अनेक इंडस्ट्रियल प्लॉट्स होती, आता जमीन आहे. इंडस्ट्रियल प्लॉट मिळाले कसे, कोणाला मिळाले, कसे मिळाले, त्याच्यामध्ये सरकारची फार मोठी भूमिका आहे. एनिवे, हे सगळं झालं अप टू 1980. ह्याच्यामध्ये एक कॉन्ट्रॅडिक्शन जी आहे, तर बजेटरी डेफिसिट वाढत गेलं, इन्फ्लेशन वाढत गेलं, नंबर 1. नंबर 2, यू कॅनॉट एक्सपांड द मार्केट बाय कीपिंग दिस इंटॅक्ट. यू कॅनॉट प्लीज बोथ. म्हणजे भारतीय भांडवलशाही विच वॉज विथ द क्रेसेस, आता त्यांना स्वतःच बळ आलं, आता त्यांना ही रेस्ट्रिक्शन कापायला लागले. म्हणजे मनुष्य छोटा शर्ट घातला, मोठा झाला की त्याला शर्ट घट्ट बसायला लागतो. म्हणजे त्यांना वाटलं की आता हे गव्हर्नमेंट रेस्ट्रिक्शन अँड ऑल दॅट विल डू. आणि तिसरं म्हणजे ट्रेड डेफिसिट वाढायला लागला. इम्पोर्टवरती इकडे बंदी आहे, पण ज्या पद्धतीने एमएनसी यूज टू रिपॅट्रिएट द प्रॉफिट, द वे दे यूज टू इम्पोर्ट द गुड, याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये ट्रेड डेफिसिट वॉज इन्क्रीजिंग. इम्पोर्टवरती सिव्हिअर रेस्ट्रिक्शन्स आहे, पण ट्रेड डेफिसिट वॉज इन्क्रीजिंग आणि इट बिकेम अनमॅनेजेबल. फॉरेन एक्सचेंज क्रायसिस, आणि मग कुठं आणणार फॉरेन एक्सचेंज, मग IMF कडे जा. सो एका बाजूला इन्फ्लेशन, एका बाजूला करप्शन, एका बाजूला इन्स्टिट्यूशन कोलॅप्सिंग, बिकॉज बेसिक आयडिओलॉजी अँड बेसिक फ्रेमवर्क इज कॅपिटलिस्ट. यू कॅनॉट मॅनेज बोथ ॲट द सेम टाइम. लोकांच्या अपेक्षा, सो इन शॉर्ट यू आर रेजिंग द एक्सपेक्टेशन्स ऑफ द पीपल बट नॉट फुलफिलिंग देम एट ऑल. सो युअर वर्ड्स अँड डीड्स, huge gap. Originally high, but that gap is going on widening until that unviability. Now, at that point of time, India had two choices. We had three choices at the time of 1950. Now, India had two choices in 1990. One, if you want to maintain this triangle as it is, you cannot. Simply, that is not possible. But if you still want to maintain it, you will have to change the software. If अगर ये ट्रायंगल वैसा ही रखना है तो उसका सॉफ्टवेयर बदलना पड़ेगा. और दूसरा पर्याय है जो मेरे लिए मैं अच्छा समझता हूँ, इसको ये ट्रायंगल फेंक दो. यू स्टिक टू योर प्रॉमिस. गरीबी हटाओ, है ना, बस वही करो. फिर ये रेस्ट ऑफ द थिंग्स आर सेकेंडरी. मतलब जो बोल रहे हो वो अमल में लाओ, सच में लाओ. जो टैक्सेस एक्चुअली रेट कार्ड बनाए वो एक्चुअली रिकवर करो. जो मोनोपोली रेस्ट्रिक्टिव प्रैक्टिसेस और दूसरे लाइसेंसिंग है वो रियली प्रैक्टिस करो. जस्ट ओवर द टेबल एंड अंडर द टेबल है जो गैप है, ड्यूअलिटी जो है, सब पूरी ड्यूअलिटी हो ये बंद करो. बट ऑफकोर्स इंडिया, मतलब द गवर्नमेंट डिड नॉट चूज द सेकंड वन, दे चोज द फर्स्ट वन. आणि त्याला दुसरी कारण झाली, इंटरनॅशनल रिझन. At about the same time, Soviet Union came to a collapse. At about the same reason, the capitalist economies world over came into crisis from 1973 onwards. असं म्हणलं तर. So they started pressurizing for opening up. Soviet Union collapsed. So socialism as an ideology and Soviet Union as a strong friend and supporter, both of them, politically as well as economically and ideologically. India was not in that position, and internally, ideologically, the ruling party was obviously in favor of this triangle rather than, and changing the software rather than changing the triangle itself. So, India decided to go the other way, and we voluntarily accepted two things. One, terms of IMF and structural adjustment program, एक, आणि दुसरं संख्या ड्राफ्ट, that is new GATT, that is WTO, idea of WTO, 1993-94. So these three things we did. First was IMF, there was a conditionality that you have to sign all this. In the same year, Soviet Union had collapsed.
and it was collapsing eventually for some years, slowly, first in East Europe, then outside. So on this background came the new economic policy, and that became almost a U-turn. But that U-turn is not U-turn in the sense, it's not change of the system was the same. समाजवाद नहीं था पहले भी, आज भी नहीं, लेकिन इसका एक आविष्करण जो है मानवीय पूंजीवादी व्यवस्था आविष्करण बदला है, तो बहुत ही मतलब ओपन, और at about the same time, in Western countries also Keynesianism was dropped, as I told you. A new economic ideology that came was monetarism, Milton Friedman, and the politicians like Margaret Thatcher, Ronald Reagan. So that brand of politicians came in US, UK, Europe. Here, Soviet Union has gone. As a result, the left movement, the working class movement was not strong, and that's why we think. Had it been stronger, maybe the future might have been different, but it was not. So this is the cut-off line. Now what has happened after that? और उसका पूरा जायजा हम कैसे लेंगे? अभी देखो, यहाँ एक पॉइंट करीब बोल के मैं यही पॉइंट का आज क्या हो रहा है हम देखेंगे. देखिए, फ्यूडलिज्म एक सवाल था भारत में, इसके बारे में मैं कुछ बोला ही नहीं. पाकिस्तान और भारत में जो फर्क है, वो धर्म की राजनीति एक मुख्य डिफरेंस है. और धर्म की राजनीति करने वाले जो भारत में है, वही सरंजामशाही के भी आधार स्तंभ थे. उनको राज्य लोगों का बहुत, संस्थानिक लोगों के जब प्रीवी प्रोसेस नष्ट किए गए, तो उनके प्रति सहानुभूति और उनका सपोर्ट करने वाला जनसंघ एक पार्टी था, स्वतंत्र पार्टी थी, दूसरी पार्टी तो मीनू मसाने वाली. बाकी सब लोगों ने वेलकम किया था ये बात. तो वही पाकिस्तान धर्म की नीति का जो पूरा राजनीति का सवाल है, वो एक पॉइंट है जो सरंजाम से जुड़ा हुआ है, जाति व्यवस्था से जुड़ा हुआ है. भारत में उसके बारे में क्या किया गया? एक चीज भारत में बहुत अच्छी रही, सेक्युलरिज्म. इन स्पाइट ऑफ क्रिएशन ऑफ पाकिस्तान ऑन एब्सोल्युटली फ्लिमजी एंड रॉन्ग ग्राउंड, पाकिस्तान विच इज नॉट ए नेशन एट ऑल was declared as nation, but still India remained secular, and this is very important, extremely important point. Second point that India did, which was very good, was that, not fully but partly, was that India made some laws against feudalism. जमींदारी के खिलाफ कुछ कानून बनाए गए. जमींदारी का प्रभाव है हमारी सत्ताधारी वर्गों के ऊपर, शासक वर्गों के ऊपर, लेकिन वो मतलब जमींदार खुद राज नहीं करे जैसे पाकिस्तान में कर रहे हैं. दैट इज द मेजर डिफरेंस, एंड दैट्स व्हाई इंडिया इज इंडिया. इंडिया में जो कुछ भी डेमोक्रेसी है, वो ये शासक वर्ग अगर जमींदारी होते, ये खाप पंचायत का राज आया हुआ था आज तक, ये वो नहीं आया, क्योंकि two three things of our constitution. One is this against zamindar side, there is the spirit. One, social reform movement के leaders Dr. Baba Saheb Ambedkar, who had participated in the making of the constitution. This is a very important influence. I am not saying this just to make some get some political mileage. I mean it. It was his leadership which gave us a good constitution. Constitution assembly was there. It was drafted by him, but he was immense. His presence and his leadership was immensely important, and that's why that whole constitution got its agenda of social justice. How much fulfillment उसकी हुई है वो एक बात अलग है, लेकिन वो एक एजेंडा उसमें है. इसीलिए सरंजामशाही और जाति जो हमारे देश में जाति व्यवस्था के रूप में काम करती है, उसके खिलाफ, उसके विरोध में एक नेशनल कॉन्सेंसस हमारे देश में आज मौजूद है. उसका गलत इस्तेमाल हो रहा है, वो एक बात अलग है. वो बिल्कुल है, हो रहा है, गलत भी हो रहा है, लेकिन देयर इज अ टोटली डिफरेंट पॉइंट टू टॉक अबाउट दैट. वी कैन डिस्कस सेपरेटली. उसको मैं नहीं सपोर्ट कर रहा हूं, लेकिन दिस एजेंडा ये होने की वजह से हमारे ग्रामीण इलाके में नई सुबह कुछ जगह तो हुई, कुछ राज्यों में हुई, वो उसी के कारण. और वहां जहां जिस राज्यों में सरंजामशाही के खिलाफ संघर्ष नहीं हुआ या उसके खिलाफ कोई वातावरण नहीं रहा, वही
हमारे बीमारू स्टेट्स हैं, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान। ये पूरे देश है, ये पूरे इलाके हैं जहां विशिष्ट पार्टियां का ही प्रभाव रहा है। You know which party is also the rightist party, and second is obviously this zamindar. इसीलिए all social indicators of these states are very adverse so far. After now the things are changing slowly of late. लेकिन southern states, particularly Maharashtra is good because right from शिवाजी महाराज आपली रयतवारी सिस्टीम आहे, आपली जमीनदारी सिस्टीम नाही. म्हणजे जो मराठवाड्याचा भाग सोडून द्या, परंतु जो उरलेला महाराष्ट्र आहे तिथं रयतवारी सिस्टीम ऑफ लँड रेव्हेन्यू, तो शेतकरी आपल्या इथला कायम स्वतंत्र मालक होता. दॅट्स वाय he could be a part of succession movement. That's why he could form cooperative movement very easily. आणि त्याच्यामुळे ती सायकोलॉजी इंडिपेंडन्स, कल्चरल इंडिपेंडन्स होत आहे. तुम्ही म्हणा की खूप फॅक्टर्स तुम्ही एकत्र करताय, पण हे महत्वाचे आहे. कारण आय सेड इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स अँड सोशल सिस्टम कॅनॉट बी कम्प्लीटली सेपरेटेड फ्रॉम ईच अदर. सो बट आई एम सेइंग दैट वे सरंजामशाही के खिलाफ हमने संघर्ष किया, लेकिन वो अधूरा किया, कॉम्प्रोमाइज किया उनके साथ, पर्टिकुलरली इन नॉर्थ. इसीलिए खाप पंचायत में खाप पंचायत का म्हणतो, हाउ कैन दे डेयर, ये क्यों होता है? बिहार में इतने हत्याएं जो होती है, तो जमींदार सेना, रणवीर सेना एंड ऑल दैट, एंड इक्वली रॉन्ग सो कॉल्ड माओइस्ट, टू कॉल देमसेल्व्स एज माओइस्ट. आई डोंट कॉल देम माओइस्ट, खुद को डिक्लेयर करते हैं माओइस्ट. दिस इज बेसिकली बिकॉज ऑफ द compromise made with the feudalism, which was not done in the south. Take Tamil Nadu, take Kerala, even Andhra Pradesh, Telangana का स्ट्रगल है. महाराष्ट्र में तो अलग मूवमेंट है. ये सदर्न स्टेट अलग रहे. वेस्ट बंगाल पहले था लेकिन बाद में इट चेंज. तो ये जो सब चीजें जो है, ये चीजों से सरंजामशाही के साथ में जो कॉम्प्रोमाइज किया, इससे हमारा इवन कैपिटलिज्म का जो भी डेवलपमेंट है वो स्टंटेड रहा, वो पूरा नहीं हो पाया. और इस पॉइंट, ये पॉइंट में खाली नोट करेंगे. तो अभी वो डिस्कस है इकोनॉमिक पॉलिसी आफ्टर 1991. अभी हमने क्या किया है, अभी ये चीजें के बारे में हम देखेंगे. क्या ये सवाल छूटे हुए हैं? इफ यू से टेक द स्टैटिस्टिक्स ऑफ इंडिया टुडे, 57% ऑफ आवर वर्किंग पॉपुलेशन इज इन एग्रीकल्चर टिल टुडे. Compare this and what is the national income GDP coming from there? 13%. When we got independence, we had 73% people in agriculture and about 31% or 34 something like that percentage was of GDP coming from agriculture. अभी वहाँ 73% से लोग कितने कम हुए एग्रीकल्चर से? Only they are now 57 है, तो ओनली 13-15% कम होगा. इसका मतलब क्या है? जब ब्रिटिश ये देश में आए, मैं एक स्टडी आपको बताना चाहूंगा, ये बहुत इंपॉर्टेंट है. हमें ये सिखाया जाता है कि ब्रिटिश इस देश में आए कशासाठी आले सांगतात, कच्चा माल घ्यायला. बरोबर आहे ना? रॉ मटेरियल. ये ब्रिटिश स्टोरी उसका हिस्ट्री है. ब्रिटिश यहाँ ये स्पाइसेस एक बात है, दूसरा जो है वो कपड़ा लेते थे, कपास नहीं, कपड़ा. लेकिन बाद में जब मैनचेस्टर में इंडस्ट्रियल रेवोल्यूशन हुई, उसके बाद में ये चित्र पड़ता. फिर बाद में हम कपास देते गए और कपड़े का धंधा हमारा खत्म हो गया. जब ब्रिटिश आए तब एग्रीकल्चर में काम करने वाले लोगों की संख्या 50% थी. जब ब्रिटिश गए तो 73% हो गए. महात्मा फुले जी जब लिखते हैं शेतकऱ्यांचा आसूड, वो क्यों लिखना पड़ता है? क्योंकि ब्रिटिशों के जमाने में एक पूरा पॉपुलेशन जो है, जो कोई धातु व्यवस्था में था, गवर्नमेंट सिस्टम या अलग अलग इसमें कुछ काम करता, वो सब उनका काम पूरा चला गया. वो किधर गए? खेती में गए. वेर दे एम्प्लॉयड? तो अनएम्प्लॉयमेंट है, डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट है. और आज क्या है वो परसेंटेज?
73 से हम कितने नीचे आए? इसका मतलब वो 73% आर जस्ट नॉट रिक्वायर्ड देयर. इट शुड बी मच 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 हाफ ऑफ इट. कोई भी ट्रेजेक्ट्री होती है, डेवलपमेंट की ट्रेजेक्ट्री है, ये आप समझना चाहिए. जो इकोनॉमिक्स के है वो सब जानते हैं, लेकिन जो इकोनॉमिक्स के नहीं उनके लिए बता रहा हूं मैं. डेवलपमेंट की एक ट्रेजेक्ट्री होती है. वो ट्रेजेक्ट्री ऐसी है कि पहले खेती व्यवस्था में ज्यादा लोग काम करते हैं, क्योंकि दैट इज ओनली ऑक्यूपेशन अवेलेबल, सम इंडस्ट्री, सम सर्विसेज. बट एज एंड हाउ देयर इज अ डेवलपमेंट, प्रोडक्टिविटी इंक्रीजेज. बट अगर एग्रीकल्चर की प्रोडक्टिविटी बढ़ी, तुम ज्यादा नहीं खा सकते ना. कितना खाओगे? खाने का जो चीज है तो तुम उतनी ही खा सकते हो जितने प्रोडक्टिविटी कम थी, उतना खाने को लगता है. उतनी थोड़े ज्यादा खाओगे, थोड़ा वेस्ट करोगे. ऑब्वियसली थोड़ा वेल्थ कितना है मेरा वगैरह दिखाने के लिए, लेकिन वो सब करते हुए भी फिर भी कितना हो जाएगा. तो एग्रीकल्चर का प्रोडक्शन जो है वो वैरायटी होगा, फ्रूट्स हो गए, वेजिटेबल्स हो गए, ये हो गए, वो हो गए. फिर भी ट्रेजेक्ट्री जो है ये है कि एग्रीकल्चर की प्रोडक्टिविटी जैसी बढ़ेगी वैसा उसमें काम करने वाले लोगों की संख्या कम होनी ही चाहिए. अगर नहीं होती तो योर इकोनॉमी कैन नॉट डेवलप. बट इंडस्ट्री हैज नो लिमिट, सर्विसेज हैव नो लिमिट, बिकॉज देयर कैन बी 20,000 काइंड्स ऑफ सर्विसेज व्हिच कैन एनरिच योर लाइफ. देयर कैन बी 20,000 काइंड्स ऑफ इंडस्ट्रीज व्हिच कैन एनरिच योर लाइफ. इसलिए वहां लोग जाना चाहिए और एग्रीकल्चर से कम होना चाहिए. ये एक डेवलपमेंट की ट्रेजेक्ट्री होती है, इनएविटेबल ट्रेजेक्ट्री है ये. तुम कैपिटलिज्म हो, सोशलिज्म हो, कैसे भी हो. Unless you decide, unless you have the Gandhian way, who says that no, I don't want more industries. I mean, basically, it is, well, whole concept of life is different. Respecting that, we can say that this is not broadly what India and the world has accepted on consensus. And even in that also, there can be industry. I mean, it's not even correct to say that also. Anyway, so where are we? अभी इसके बारे में क्या हुआ है? आज क्या होगा? 57% से एग्रीकल्चर से लोग अब शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात? Because now 57% of the people have 11% of the share in GDP. अब GDP का साइज बड़ा है, बात सही है. इनइक्वालिटी भी बढ़ी है, उतनी से भी बहुत ज्यादा. हो यह रहा है कि ये लोग खेती में है, लेकिन खेती में प्रोडक्टिविटी भी अगर बढ़ी तो उसका फायदा उनको नहीं मिल रहा, बिल्कुल नहीं मिल रहा. अगर बढ़ी भी तो, अगर नहीं बढ़ी तो मिलने का सवाल ही नहीं पैदा होगा. अभी जस्ट टेल यू, अभी हमारा खेती के बारे में बात करेंगे. आफ्टर दिस रिफॉर्म, सॉरी, I don't call them economic reform, so I don't call them reform, so I say economic changes. इसको इकोनॉमिक रिफॉर्म बोला जाता है. आई रिजेक्ट द वर्ड, बिकॉज रिफॉर्म इज समथिंग विच इज गुड. इकोनॉमिक रिफॉर्म बोल सकते हो, आई हैव नो प्रॉब्लम. सो इट्स बेटर टू से रादर देन रिफॉर्म एंड रिफॉर्म. लेट्स सी न्यू इकोनॉमिक पॉलिसी. तो न्यू इकोनॉमिक पॉलिसी जब आई, उसके बाद में एग्रीकल्चर रेट का, एग्रीकल्चर की बढ़ोतरी कितनी हुई? 9%, 10% की बात करते हैं आज. लास्ट मतलब फ्रॉम 2004-05 टू 2009-10 डबल डिजिट ग्रोथ की बात करते हैं रियल टर्म. एग्रीकल्चर कितना बढ़ा? जो कुछ भी ग्रोथ हुई है उसमें से 60% ग्रोथ इन द न्यू इकोनॉमिक पॉलिसी पीरियड हैज कम फ्रॉम सर्विस सेक्टर. मैन्युफैक्चरिंग का भी जो शेयर है उसमें भी बढ़ोतरी नहीं है. जो बढ़ावा हो रहा है वो सर्विस सेक्टर में हो रहा है. और एग्रीकल्चर जो है वो एग्रीकल्चर में लोग नहीं कम हो रहे हैं, लेकिन उनका शेयर कम हो रहा है. उसका मतलब उनकी ग्रोथ है. और एग्रीकल्चर में जो कुछ भी ग्रोथ है 2.4%, 2.8% ये रेंज में है एग्रीकल्चर की ग्रोथ. वो पहले भी कम थी. बिफोर दिस एनईपी पीरियड ऑल्सो एग्रीकल्चर का ग्रोथ रेट कम ही था. मैं नहीं बोलता कि उसके पहले ज्यादा था और अभी कम हो गया, ये कहना भी गलत है, लेकिन उसमें एक डिफरन्स है. वो डिफरन्स ये है और इसीलिए शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्याच्यामुळे. फरक आहे की आधी आणि आत्ता याच्यामध्ये आत्ता जी ग्रोथ होते ती मुख्यतः व्हेजिटेबल, फ्रूट अँड ऑइलसीड्स मध्ये ग्रोथ आहे.
whatever growth that agriculture shows is mainly in this. And the growth in the food grains and other core cereals, त्याच्यामधली ग्रोथ अतिशय कमी आहे आणि काही काही राज्यांमध्ये तर ती काही काही वेळा तर ती निगेटिव्ह सुद्धा आहे. सम टोटल व्हॉट इज द इफेक्ट? सम टोटल आता धान्य कोण पिकवतो? नाही, शेतकरी पिकवतो, पण धान्य आय मीन टू से फूड ग्रेन हा जनरली गरीब शेतकरी पिकवतो. आणि व्हेजिटेबल फ्रुट्स आणि ऑइल सीड थोडंसं वेगळं आहे, परंतु म्हणजे व्हेजिटेबल फ्रुट्स जे आहेत इज जनरली रिक्वायर्स मोर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. पाणी जास्त लागतं, पेस्टिसाइड जास्त लागतात, सो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जास्त लागतं. लिटल बेटर ऑफ द ऍग्रिकल्चर घेतो किंवा त्याची जमीन विकत घेतो या जुन्या. आता ग्रोथ जी होती ती तिथं होते, म्हणजे उत्पन्न जे काही जास्तीत जात आहे इट इज गोइंग इन द हँड्स ऑफ दिस सेक्शन. In the first years it was good, but later on, now that agriculture also, even that agriculture, which is supposed to be on the irrigated land, it has become unviable. Why? There are many reasons. One of the reasons is the imports. Agriculture imports. खूप मोठं कारण आहे. Prices, government support of the prices is almost lacking. शुगर केन घ्या तुम्ही. आता शुगर केन मध्ये तुम्ही सगळे मराठी सिनेमे जर पाहिले तर साखर कारखाना आणि उसाचा शेतकरी म्हणजे बुलेट वरनं तो जाणार, म्हणजे शेतामध्ये बुलेटच शिकवली ऑलमोस्ट. हा त्यातले काही ते कारखानदार, शेतकरी नाही. मग ते आत्महत्या केलेले कोण होते? त्या मर्सिडीज मध्ये जाऊन त्याने आत्महत्या केल्या. त्यामुळे काय झालेलं आहे की इन द रुरल एरियाज इव्हन हा जो नवीन प्रकारचा जो फार्मर आहे अगदी तो सुद्धा हिज ऍग्रिकल्चर हॅज नॉट रिमेन वायबल. आमचं वेन आय वॉज इन कॉलेज वेन वी यूज्ड टू डिस्कस मार्क्सिझम आणि ऍग्रिकल्चर मार्क्सिझम, त्यावेळेला आम्हाला श्रीमंत शेतकरी म्हणजे ऊसाचे शेतकरी. नाव द सिच्युएशन इज इव्हन ही that farming is also has not remained viable. आणि याची जी अनेक कारणे आहेत. वन ऑफ द मेन वेळ कमी आहे. The main point in agriculture, many points are there, but I will give you 3 points which cause the death of the suicide of the farmer. One is the exposure of Indian agriculture to international market. त्याचे फायदे कमी आहेत आणि तोटे जास्त आहेत. कोणी म्हणेल आम्ही ती फुलं निर्यात केली. शरद जोशींनी तर आम्हाला सांगितलं होतं, शरद जोशींनी सांगितलं होतं की विथ दिस न्यू इकॉनॉमिक पॉलिसी द WTO and GATT, the subsidies of agriculture in the western countries would go away and the products in India would become very cheap and therefore they will become more exportable. त्यामुळे जागेच्या जागे भरून जातील. शिप फुल ऑफ agriculture products would go and they will not come vacant, they will bring dollars. असं आम्हाला सांगत होतं. आम्ही ते सगळे जाऊन बसलो किनाऱ्यावर. आता कुठे डॉलर बघायला कधीच आले नाहीत आणि धान्यच भरून आलं तिकडनं. सबसिडीज डिड नॉट गो, सबसिडीज डिड नॉट डिसॅपियर. कॉटन आला, कॉटनच्या प्राइसेस कशा अपडाऊन झालेले आहेत बघा तुम्ही. सोयाबीनच्या प्राइसेस कशा अपडाऊन झालेल्या आहेत बघा तुम्ही. कोकोनट ऑइल आणि कोकोनटच्या प्राइसेस बघा. फ्रूट वी आर हॅव्हिंग फ्रूट म्हणजे ऍपल सेड आपल्याकडे. एक्सपोजर टू इंटरनॅशनल मार्केट लॉजिकली कोण की तुम्ही तिकडे पाठवा म्हणेल. थेरॉटिकली अपेक्षा चुकीची नाही, पण का चुकीची आहे ते सांगतो. रिअली इन वेस्टर्न कंट्रीज including America, and most important is America, they have got tremendous subsidies to agriculture, tremendous, unimaginable subsidies, and all agreement, all understanding were misunderstanding that they will be vanished. ते अनेक त्यांनी चापलुस्या केल्या, खोटेपणा केला आणि मोठ्यांचं काही खपतं लाईक दॅट. त्यामुळे they got away with continuation of subsidies. Still they are in fact they have increased the amount of the subsidies. There is no reduction in that. आणि आपल्या इथे सबसिडीज नाहीच आहेत ना. आपल्याला सबसिडी फक्त गॅसला आहे.
जी आहे म्हणजे कशी आहे मला अजून कळलेलं नाहीये. कारण म्हणजे इंटरनॅशनल प्राइसिंग आहे, पण आमच्या फूड प्रॉडक्टचं प्राइसिंग इंटरनॅशनल नाहीये. म्हणजे जेव्हा गव्हाला सपोर्ट प्राइस द्यायची त्यावेळेला असं म्हणत नाही शरद पवार की अंबानींचा जो रिफायनरी मधला पेट्रोलचा प्रॉडक्ट आहे तो फिनिश प्रॉडक्ट जर आयात केला तर भारतात केवढ्याला पडतो, तेवढ्याला विकला पाहिजे, तेवढी रिटेल प्राइस पाहिजे, बरोबर. मग शेतकऱ्यांचा गहू सपोर्ट प्राइस देताना जर हा गहू आयात केला तर केवढ्याला पडेल. समजा गहू नाही कुठलाही प्रॉडक्ट असेल, मला फक्त गव्हाबद्दल नाही बोलायचं, ते देतात का शेतकऱ्याला किंमत तेवढी, द्या कॉटनला तेवढी किंमत, तेवढी नाही असं देत नाहीत ना. तिथला अनसबसिडाईज घ्यायचा पण तिथला सबसिडाईज नाही. पण त्यांना वेगळा नियम आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मिनिमम सपोर्ट प्राइस इज जस्ट इनसफिशियंट और प्रॅक्टिकली नॉन एक्झिस्टंट. सरकार सपोर्ट प्राइस तरी पर्चेसिंग करत नाही, प्रत्यक्षामध्ये परचेस सेंटर्स काढत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा मिनिमम सपोर्ट प्राइसचा कोणाने कापूस अधिकारी मोडीतच काढायला काढली होती. ते बिकॉज ऑफ प्रेशर्स अँड आंदोलनं टिकलेली कशी बशी. त्याच्यामुळे शेतकरी मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे इन शॉर्ट थोडक्यात एक्सपोजर टू इंटरनॅशनल मार्केटमध्ये बाजारभाव जातात आणि मिनिमम सपोर्ट प्राइस किंवा गव्हर्नमेंट मोनोपोली परचेस किंवा दुसऱ्या कुठल्या परचेसमुळे जो त्यांना आधार पाहिजे तो मिळत नाही. सो दे लूज. ज्या प्रकारचं एन्व्हायरमेंटली अनसस्टेनेबल ऍग्रिकल्चर चाललेलं आहे, फर्टिलायझर्स घाला, ते बिकम अ बॅड सायकल. द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज गोइंग डाऊन, यील्ड इज गोइंग डाऊन. आणि त्या फर्टिलायझर्सच्या आणि कीटकनाशकाच्या दडपणामध्ये किंमतीच्या आणि कर्जाच्या ह्याच्यामध्ये आंध्र प्रदेशने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कीटकनाशकामुळे झालेले आहे. रॉंग फर्टिलायझर, त्याची फसवणूक सुद्धा आहे कारण गव्हर्नमेंट रेग्युलेशन नाहीये. तिसरं म्हणजे पब्लिक इन्व्हेस्टमेंट इन ऍग्रिकल्चर हॅज गॉन डाऊन. बियाणांची डेव्हलपमेंट असेल, इरिगेशनची डेव्हलपमेंट असेल, इरिगेशनचा महाराष्ट्र पुष्कळ विकास झालाय, सुदैवाने तेवढा इतर ठिकाणी झालेला नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट इज फायनान्स, प्रायव्हेट फायनान्स. म्हणजे पूर्वी कोऑपरेटिव्ह फायनान्स आणि कोऑपरेटिव्ह क्रेडिट हे ऍग्रिकल्चरसाठी एक मोठा आधार होता. नाव द होल थिंग हॅज टर्न टू प्रायव्हेट फायनान्स. म्हणजे एका बाजूला युअर इकॉनॉमिक्स इज फॉलिंग बिकॉज ऑफ द रॉंग मार्केट एक्सपोजर, आणि दुसऱ्या बाजूला कर्ज जी आहेत ती तुम्हाला प्रायव्हेट सावकारांकडून घ्यायला लागतात. आणि तिसरा, बिकॉज ऑफ दिस नॉन व्हायबिलिटी ऑफ ऍग्रिकल्चर, नोबडी वॉन्ट्स टू मेक हिज ओन इन्व्हेस्टमेंट इन ऍग्रिकल्चर. So therefore also the development of agriculture has become stunted. Even though I have money, लोक काय करतात हल्ली, शिक्षण सेवकाची नोकरी घेण्यासाठी जमीन विकतात. Is this not true? For getting a job of a contract teacher who is paid 4,000, 5,000 or 6,000 rupees, actually they sell a land of 1 or 2 acres, which practically half or the entire land they have in some cases. Don't imagine it. So they join the army of the either semi-employed. So this is the devastation of agriculture. कोणी म्हणजे न्यू इकॉनॉमिक पॉलिसीची काय संबंध आहे, याचा न्यू इकॉनॉमिक पॉलिसीशीच संबंध आहे. बिकॉज इन अ कंट्री इफ यू से, आणि इफ यू शेतकरी संघटनेचे लीडर तर असं म्हणत असतील आणि कृषी मंत्री पण असं म्हणत असतील की दॅट यू शुड कॉम्पीट विथ हुम, विथ अ कंट्री इन विच लेस दॅन 1% पीपल आर इन ऍग्रिकल्चर, हे US. In a country where the average farm size is more than 450 hectares, while in India it is between 1 and 2 hectares, where 57% of population is in agriculture. And you are saying, and where huge amount of subsidies are given under different headings to the so-called farming companies. आणि इथं रिव्हर्स सबसिडी त्याच पद्धतीने काढल्या सबसिडीज. Sir, how can you just say that you compete with him? It is simply impossible. And how can you compare the natural conditions additionally? Irrigation percentage काय, water supply ची गॅरंटी काय तुम्हाला, पाणी समोर असं विजेची गॅरंटी आहे का, वीज आहे तुम्हाला. तो तुमच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या पंपाला वीज द्यायची नाही हे जवळ ठरलेलंच आहे. म्हणजे ते bring you to a zoning connection. Agriculture marketing, branding ची जी पॉवर आहे ती पॉवर निर्माण करण्यासाठी कोऑपरेटिव्हचं काम आहे.
म्हणजे कोऑपरेटिव्ह इज स्ट्रँग्युलेटेड. या मार्केटिंग सगळ्या ज्या फेडरेशन आहेत आपल्या, मार्केटिंग फेडरेशन they are got strangulated because of what? Because of this wrong view, wrong vision of the development of agriculture. या सगळ्यामधून आणि जमिनी घेणं हे मग एक दुसरे घेतले धंदे, जमिनी घ्यायला लोक बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्यासारख्या लोकांचे फार्म हाऊसेस वगैरे आपल्या म्हणजे निदान आपल्यातल्या काही लोकांसारखे सगळे म्हणत नाही, काही लोकांचे फार्म हाऊसेस वगैरे आता घेण्याचं काम चालू आहे सगळीकडे. So they are going out and that is calling pauperization agriculture. So this is agriculture. So agriculture is certainly not that. Service sector has definitely grown, but the whole problem is, आता मी थोडंसं थोडक्यात बोलतो, नंतर आपण प्रश्नोत्तरासाठी वेळ त्याच्यात बोलू. आपली जी 9% ग्रोथ आहे, 10% ग्रोथ आहे, ती जास्ती करून जी झाली ती कशामुळे झाली? लेट मी एक्सप्लेन दॅट. Let me tell you one thing, let me clarify one thing. I am not of the opinion that foreign capital should not come to India. Let me clarify it very clearly. I am not of the opinion that foreign capital should not come. Foreign capital may come to India. I am not talking of socialism. I am talking of the present system. Agri present system मध्ये सांगतो, foreign capital should be welcome. But when, where and how is the issue? On what terms? If you are comparing with China, let's compare with China. How China does it and how we did it. Let's compare it properly. आणि we are making absolutely wrong comparison. आणि त्याच्यामुळे काही कन्फ्युजन आपले निघतात. तर त्याच्या सगळ्या तपशिलात जाते. जी काही ग्रोथ झालेली आहे, आता उदाहरण 2 गोष्टीबद्दल गव्हर्नमेंट इज व्हेरी प्राऊड ऑफ अँड एव्हरी इंडस्ट्रियलिस्ट बोस्ट दोज प्रोव्हिजन आय मीन दोज अचिव्हमेंट ॲज अचिव्हमेंट. सरकार काय सांगते? सरकार सांगते की आमचे फॉरेन रिझर्व्ह बघा. वेन इन 1991 this new economic policy was brought, and just before that India had a bankrupt position with respect to foreign exchange reserves. दिवाळ्यात निघालो होतो आम्ही. 2 महिन्याची आयात करता येईल एवढा फक्त फॉरेन एक्सचेंज आमच्याकडे शिल्लक होता. वी हॅड टू सबमिट टू द टर्म्स ऑफ IMF वगैरे या पद्धतीचं गोल्ड फिजिकली आपल्याला गहाण टाकावं लागलं वगैरे. अँड लुक नाव वी हॅव गॉट समथिंग लाईक $370 billion म्हणजे इन टर्म्स ऑफ इम्पोर्ट म्हणले तर एक 2 वर्षाचे इम्पोर्ट चालू शकतील एवढे आमच्याकडे आता फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आर देयर. ह्यूज फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आर देयर. अँड वाय? दॅट शोज द सक्सेस ऑफ द पॉलिसी. वी आर हॅव्हिंग ग्रोथ इन द सर्व्हिस सेक्टर etc. So लक्षात घ्या. And China is also doing it. Why are you blaming us? Go and tell China. China foreign capital आणत नाही. So let me tell you the difference. And for that let me clarify, as I clarified, I am not opposed to foreign capital per se. म्हणजे कोणी असं म्हणेल का की कात्री वापरायचीच नाही, असं नाही म्हणू शकत ना. आय कॅन्ट से दॅट. तर कात्री घेऊन जर कोणाचा कान कापायला लागलो तर आपल्याला आक्षेप घ्यावा लागेल की कात्रीने कागद कापड कान कापू नको असं सांगू का नाही. आय एम जस्ट सेइंग दॅट युअर गव्हर्नमेंट विल पॉवर टू बी यूज फॉर प्रॉपर पर्पजेस. आता चायनामध्ये जे फॉरेन कॅपिटल जातं इज फॉरेन रिझर्व्ह चायनाकडे पुष्कळ आहे. कॅपिटलचे आणि रिझर्व्हचे दोन्ही जाऊन पहिल्यांदा कॅपिटल. चायनामध्ये जे फॉरेन कॅपिटल गेलेले आहे ते मॅन्युफॅक्चरिंग मध्ये गेलेले आहे. इट हॅज गॉन इन टू प्रोड्युसिंग huge stock of the manufactured articles and employment based, and they have been given many concessions in special economic zones or even otherwise, and export led. It is export led. Most of it is exported. Some are conditionally, they are conditioned to export. त्यामुळे काय होते? एम्प्लॉयमेंट तिथं होते, कॅपिटल इन्फ्युजन होते, अँड अंडर वन पॅकेज दे आर गिवन परमिशन अँड दे एक्सपोर्ट. लेबर लॉस आर नॉट डायल्युटेड ॲज इज मिसिंग स्ट्रॉंग इम्प्रेशन ओव्हर हिअर. दे आर प्रॉपरली रेग्युलेटेड. आपल्या इथं काय होते? इन आवर केस 50% ऑफ द कॅपिटल विच गोज टू इंडस्ट्री, 50% ऑफ दॅट म्हणजे एंटायर डझंट गो टू इंडस्ट्री, बट वॉट एव्हर गोज टू इंडस्ट्री, 50% of that goes to the takeovers and mergers. The main job of the foreign capital, particularly
पहिल्या काही वर्षामध्ये तर खूपच was taking over the Indian brand or making the 100% ventures. Where they had 25%, they will make it 100%. Or where they were there, where they were not there, they will just enter and merge it and take it over. हे कितीतरी ठिकाणी झाले, मी ट्रेडिंगमध्ये काम करतो, मला माहिती असे टेक ओव्हर्स झालेले. So and then they divide it. Sometimes they close it also because they are interested in brand. तर ही जी त्याच्यामधनं एम्प्लॉयमेंट वाढेल का? की एम्प्लॉयमेंट आहे तीच राहणार ना. मी असं म्हणत नाहीये, बाय द वे, सेकंडली आय एम नॉट ऑफ द ओपिनियन that use of machines necessarily brings unemployment. This is also a wrong notion. Current, by this logic, we cannot use carbon paper. We have to make handmade copy. आणि त्यातनं एम्प्लॉयमेंट वाढणार नाही, कमी होईल. तर एम्प्लॉयमेंट आणि मशीन हे एकमेकांच्या विरोधात असतात, अशा समजुतीत बोलत नाही. म्हणजे मी का क्लिअर करतोय, कारण तुम्ही प्रश्न विचारताना असे प्रश्न विचारूच नका की तुमचं काय असं म्हणणं आहे का. माझं अजिबात तसं म्हणणं नाही, माझं अजिबात तसं म्हणणं नाही. So I am not necessarily against use of machines or technology, but I am saying that it should be done in a properly planned and phased manner. That is not done. आणि about the foreign reserves now. आता फॉरेन रिझर्व्ह जे आहे, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह, चायनाकडे भारतापेक्षा कित्येक पट आहेत. चायनाकडे 1992 सालापासून जर तुम्ही हिशेब काढलात तर चायना हॅज इन्फ्युजन ऑफ अबाउट 45 बिलियन, म्हणजे ॲव्हरेज जर काढलं तर डॉलर्स पर इयर. while in India, in case of India, the average will come to somewhere around 4 to 5 over a period of time, entire period the country. 4 or 5 billion dollars. आता चायनाकडे जे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहेत, they are created out of their earnings, export earnings. म्हणजे भारताकडे जे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहेत, they are created out of the portfolio investment of the foreign institutional investors. Main difference है, is a fundamental difference, and the growth trajectory that we see in the last 6-7 years. एक 2 वर्ष सोडून द्या, मी तर ते विचारात घेत नाही, तर जगातच रिसेशन आहे, तुमचं हे काय आहे सोडून द्या. बट ते ती जरी मागची तुम्ही 9-10 वर्षाची जरी 9-10% जरी तुम्ही घेतली, तर that trajectory is because of the infusion of the foreign exchange, not earning, foreign exchange, which comes on the stock market. आणि स्टॉक मार्केटवरती काय येतं, पुढे प्रश्न नाही विचारता काय येतं ते. बिकॉज we announced, for example, in 2004-05, Chidambaram announced that if you keep the investment for 1 year, investment म्हणजे स्टॉक, हा ग्रीन पास्टर इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट म्हणत नाहीये, ही साधी आपली स्टॉक मार्केटवरची इन्व्हेस्टमेंट 1 वर्ष जर ठेवली तर तुम्हाला कॅपिटल गेन्स मधनं एक्झम्पशन मिळेल. 1 वर्ष फक्त तुम्ही ठेवायची. If such concessions are given, naturally they will increase the number in size. But now what is happening in this year? तुम्हाला माहिती आहे what is happening in 2012? Why they are after this FDI now? Because we are going to have serious problems about the foreign exchange now. And if government is saying that 1990, when we had serious crisis of foreign exchange, and that to be taken as the decisive litmus test that we have lost on the economic policy, then I want to know what Manmohan Singh has to say when we are going to face a similar crisis in this or the next year. They are trying out, they are going out. Kadun Bhaga statistics for 2012, there is net reduction and foreign exchange reserves are going down. Trade deficit is increasing. Exports are going down to global crisis है, but imports are increasing. By the same logic, imports should not increase, huh? But imports are, and the exports going down. One thing. Second thing is, rupee is falling. The rupee, why should rupee fall? 2 reasons. हे जे फॉरेन रिझर्व्ह आहे, म्हणजे फॉरेन रिझर्व्ह तयार झाला तो या स्टॉक मार्केटवरच्या इन्व्हेस्टमेंटचा आहे तो मुख्यतः. स्टॉक मार्केटची जी इन्व्हेस्टमेंट आहे इट इज अ व्हेरी व्होलाटाईल इन्व्हेस्टमेंट.
If they find that the dollar is becoming stronger as against euro, they will just fly off.